सचिन माळी यांच्यासाठी मनपूर्वक अभिनंदन। चला सेमीफायनल नंबर 1 टीम आपण पाहणार आहोत। एका बाजूला श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञा 11 त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळ स्ट्रॉंग बॉयज। दोन्ही महत्त्वाचे संघ आहेत। लगेच मैदानावरती सामन्याला सुरुवात केली जाईल। विनंती करेन वेळ खर्च करायचा नाहीये आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसा या समालोचन कक्षामध्ये ऐकूया एक महाराष्ट्राचा गोड आवाज आमचे गुरुवर्य संदीपजी जगे सरांना आणि त्यांच्या समवेत प्रथमेशजी ठाकूर यांना। थँक्यू। अजित कोकरे यांच्याकडून आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे। निशी कर्णेकर आणि सचिन माळी यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। मी सचिन माळीला इथे व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि निशी कर्णेकरला सुद्धा की आपण येऊन हे पारितोषिक घेऊन जायचं आहे। सचिन येतोय। आमचे मित्र उमेशजी साळुंके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही आम्ही स्वागत करतो। निशी कर्णेकर आणि सचिन माळी यांना प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक अजितजी कोकरे यांच्याकडून दिलं जातं आणि ते हेमंतजी सणस यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल। एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे। क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने पंचांना सुद्धा विनंती करतोय, थोडं सामना आपण 1-2 मिनिटं थांबवणार आहोत। आपले मित्र रमेशजी म्हात्रे आप्पा यांच्या आईचे आत्ताच एक दुःखद निधन झाल्याची बातमी आपल्यापर्यंत आले, तर मी आपण सर्वांना विनंती करतोय की आपण 2 मिनिटं उभं राहून सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे। रमेश उमाजी म्हात्रे यांच्या आईचे दुःखद निधन झाले आणि त्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो, परेड सावधान। मगाच्या सामन्यासाठी अल्पेश पाटील याच्यासाठी कॅश प्राइज माझ्याकडे राहिलेला आहे। राज कांबळे कल्पेश मोरे यांच्याकडून हे 500 रुपयांचं पारितोषिक होतं, तर 1000 रुपयांचं प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक होतं, तर अल्पेश याने ते येऊन पारितोषिक घेऊन जायचं आहे। सामन्याला सुरुवात झाली। एक महत्त्वपूर्ण सामना आणि खऱ्या अर्थानं एक रंगतदार सामना आणि ते सेमी फायनलचा हा मोठा मुकाबला आपण पाहतो दोन्ही संघांमध्ये। जबरदस्त बिग फाईट मॅच या दोन संघांमध्ये पाहतो। यापूर्वी आपल्याला रनिंग रेस लागली होती जणू काय मैदानामध्ये विजयासाठी आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठीची ती धाव प्रेक्षकांनी पाहिली आणि खऱ्या अर्थानं तो बिनजोडचा मानकरी ठरला, तर त्यातच
एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द संघाचा निशी कर्णेकर आणि त्याने मात्र मेगा फायनल मध्ये आपल्या संघाला स्थान मिळवून दिलंय. इथून जो संघ जिंकेल तो मात्र त्यांना टफ फाईट देण्यासाठी मेगा फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आणि पाहूया इथून कोणता संघ जिंकतो. एका बाजूला स्ट्रॉंग बॉयज तर दुसऱ्या बाजूला श्री दत्तकृपा मुळगाव शिवात्मा 11. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत एव्हरग्रीन कॉमेंटेटर अर्थातच सदाबहार आवाज रायगडचा बुलंद आवाज ऐकूया आता पण पुन्हा एकदा संदीप जगे सर. यावेळचा चेंडू कव्हर्स मध्ये टटावलाय आणि हा चेंडू सीमारेषा पार होणार ही मोहर सुद्धा लागले. एक जबरदस्त फटका राहुल म्हात्रेच्या बॅटमधून पहिला चौकार. स्टॉर्म बॉयची आली त्याने ते वादळ निर्माण पहिल्या चेंडूपासून करायचा हा अशा प्रकारची या प्रकारची सुरुवात सुद्धा त्याने दाखवलेली आहे. असं म्हणतो ना की आपण की कागज अपनी किस्मत से उडता है. ह्या वेळेला मात्र या चेंडूवरती हा डायलॉग थांबवावा लागेल कारण पाठीमागे यष्ट्यांच्या पाठीमागे राजू वाघमारे आपल्या गोलंदाजाचं कौतुक सुद्धा करतोय आणि ती काबिलियत जी मला तुम्हाला सांगायची होती ना की कागज अपनी किस्मत से उड़ता है लेकिन पतंग अपनी काबिलियत से, इसलिए किस्मत साथ दे या ना दे काबिलियत जरूर साथ देती है आणि तेच या वेळेला गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. विजयचा हा चेंडू स्लोअर वन परंतु छान पद्धतीने पिक केला. वेट अँड वॉच आणि सीमारेषेच्या बाहेर एक सुपर डुपर सिक्स. फार महत्वाचं असतं आणि आज क्रिकेटमध्ये या पद्धतीची फलंदाजी राहुल म्हात्रेकडून पाहायला मिळाली. त्याने चेंडू येण्याची वाट पाहिली. स्लोअर वन धीम्या गतीचा चेंडू येणार आणि त्याला कशा पद्धतीने प्रिक करायचा. यावेळेला कव्हर्स मध्ये चेंडू उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक तेथे आहे पण नोमॅन लँड मध्ये सुद्धा खेळण्याची ती क्षमता दाखवावी लागते ना कारण राहुलचं कौतुक करावं लागेल इथे आपण की जेव्हा षटकार आला स्लोअर वरती त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा शफल झाला. फलंदाज स्वतःसाठी जागा बनवली आणि धावफलकावरती धावसंख्या झाले 13. पहिलं षटक सुरू आहे. हे षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले आउटफील्ड मध्ये फक्त 2 फिल्डर सहित गोलंदाजी मार्कर विजय तयार. ओ द स्टंप्स आलाय. आत्ताच धावला होता विजय आणि खऱ्या अर्थानं धावता धावता त्याचा 4 धावा तर पूर्ण झाला नाही. त्याने संधी निर्माण करून दिली होती आणि आय थिंक नरे तिथे आहे. सायरस नरेला आपण तिथे पाहतो. कॅच ड्रॉप केली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. बराच का बॉल हवेमध्ये मुक्त संचार करत होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक आले. ओ आसानसा एक आचोडा सोपा झेल इथे मात्र ड्रॉप करण्यात आलाय आणि जणू काय तिथे सायराज नरेनं शुभ आशीर्वाद दिला फलंदाजाला. दीर्घायुष्य हो या शुभ आशीर्वादासहित आता फलंदाज नव्याने खेळ मैदानात. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिलं षटका अखेरीस धावा फलकावर 15 ऑन बोर्ड विदाउट लॉस्ट आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम स्ट्रॉंग बॉयज. मला तो नवजोत सिंग सिद्धूचा डायलॉग आठवला की अरे गुरु दुनिया एक खिलौना है मिट जाए तो मिट्टी है मिल जाए तो सोना है. या जेल नंतर कदाचित असं म्हणावं लागेल कारण तुम्ही जेल टिपला असतात तुम्हाला एक विकेट तुमच्या नावावरती झाली असती आणि आता झेल सुटलाय. जीवनदान राहुल म्हात्रेला मिळालंय ज्याने एक चौकार आणि षटकार आपल्या खेळीत समाविष्ट केलाय. येस डेफिनेटली कारण एक स्वप्नवत सुरुवात आपण म्हणतो ना नेहमी सर की देयर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट. एका स्वप्नवत सुरुवातीची प्रत्येक संघाला गरज असते. तो ड्रीम स्टार्ट तो फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिलाय राहुल म्हात्रेनं. 15 धावा तब्बल धाव फलकावरती आणि खऱ्या अर्थानं पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी बनवताना हे 2 फलंदाज नक्की आपल्याला पाहायला मिळतील. सायराज नरेला आपण पाहतोय कॅच ड्रॉप केली आहे पण आता स्वतः तो गोलंदाजी मार्कवर आलाय. संघ नायकाने दाखवलेला हा विश्वास त्या विश्वासाला सार्थ करायचा आहे. त्याला देखील या मॅच मध्ये सायराज नरे थोडं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात. सागर बोबड आपण स्वतः मॅनेजमेंट टीम मध्ये आहेत आणि त्यामुळे तुम्हाला वेळ बाबतीत वेगळी काही सूचना करणं योग्य वाटत नाही. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर अगदी मिड ऑफ मधून मागे लॉंग ऑफला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि अनसोल्ड प्लेअर आपण देखील या गोष्टीची नोंद घ्या की फायनल मॅच झाल्यानंतर त्या टी शर्ट्स तुम्हाला मिळणार नाही. सो फायनल मॅचचा पहिलेच प्रियस दादा पवार बंटी दादा चांदगावकर यांच्याशी संपर्क साधून घ्या. आई सासा 11 तुळशी फायटर संघाचे पुरस्कर्ते विशालदादा लाड यांचे पिताश्री दरम्यान
विकास लाट साहेबांचे ते शुभागमन झालं आणि साहेबांचं स्वागत देखील दर्जेदार झालंय. क्या बात आहे. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून पळाला चेंडू प्रेक्षक कक्षामध्ये 4 मिळतील. चौकार. आणखीन एक सनसनाटी चौकार. गोलंदाजी मार्कवर साईराज नरेच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. यावेळेस देखील ऑनसाइडला लॉप करण्याचा प्रयत्न. शॉट फाइनल ऍक्शन मध्ये आला. त्वरित सिंगल मध्ये समाधान मानावं लागतंय. एकेरी धाबेमध्ये समाधान मानावं लागतंय आणि धावफलक सिंगलच्या मदतीने पुढे आता 29 वर 29 रन्स बोर्ड आणि त्यामध्ये 27 धाबांचं योगदान एक तर राहुल मात्रेचं राहिलंय. वॉट अ बॅटिंग. काय सुरुवात दिली. ही दर्जेदार सुरुवात कायमस्वरूपी लक्षात राहील स्ट्रॉंग बॉईज या संघाला. कारण राहुल मात्रे आता माहिती दाखवलं मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज साईराज नरे. अंतिम चेंडू P2चा अंतिम बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून. नो चान्स फॉर अ फिल्डर. बॉलला पाठवलाय पॉइंट सीमारेषा पलीकडे. शेवट देखील गोड केलाय साईराज नरेच्या विरोधात. आणखीन एक घणघाती प्रहार सौरभच्या बॅटमधून. 4 धावा. चौकार. आणि त्या प्रकारची कामगिरी याने मैदानामध्ये केले. 33 रन्स ऑन अ बोर्ड. सो हे जरूर सांगता येईल की आपण या पद्धतीने जर धावांचा आलेख पाहिला तर तो साधारण 99 धावा धावफलकावरती लागू शकतात. ज्या पद्धतीचा स्ट्राईक रेट मैदानामध्ये राखलेला आहे. अर्थात रन रेट स्ट्राईक रेट याच्यावरती आपण बऱ्याच वेळेला चर्चा करत असतो. पण त्याच्याही पलीकडे चर्चा आता एका गोष्टीची करावी लागेल की जेव्हा साईराजचं षटक असेल त्याच्या अगोदरचं पहिलं षटक विजयचं असेल. या दोन्ही चांगल्या गोलंदाजांना मार पडला होता आणि मग जर चांगल्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवरती जर धावा आलेल्या असतील ना तर येणाऱ्या 4 गोलंदाजांवर वेगळा दबाव या फलंदाजांनी निर्माण केलाय. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली सुरुवात आणि कुठेतरी आलेल्या दबावाला झुगारत असताना नैसर्गिक खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखवतोय गोलंदाज नितेश पहिल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट बॉल. पहिल्या बॉलवरती एकही धाव खर्च करत नाहीये. पुढचा चेंडू
ऑफ द रिजन मध्ये यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डीप मध्ये कव्हरला फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे, एक धाब्यामध्ये समाधान मानावं लागतंय. सिंगल धाबा संख्या पुढे सरसावण्यासाठी टोटल आली आहे 34, 34 आकड्यावर 34 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. आणि सर बघता बघता पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली दोघांनी. पार्टनरशिप्स मेक्स यू पॉवरफुल आणि ते मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे. दोन्ही फलंदाजाने हाराकिरी केलेली नाहीये, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतलेला आहे, चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा दिलेला आहे. उपांत्य फेरीतले धक्कादायक निकाल गेल्या 15 वर्षांमध्ये मी रोह्यामध्ये येतोय, मग त्याला भाईचं आमचं शेख सलाउद्दीन बाबा दर्गा जवळचं ते मैदान अपवाद ठरलेलं नाहीये, JM राठीचं मैदान त्या ठिकाणी अपवाद ठरलं नव्हतं, किंवा मग धावीर चषकामध्ये त्या लढती अपवाद ठरलेल्या नाही आहेत. रोहा प्रीमियर लीग मधल्या या तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा असंच काही घडेल का? कारण सेमीफायनल ही जी आहे ना, ही एकदम अचानक, भयानक आणि एक अविस्मरणीय निकाल देणारी ठरलेली आहे प्रत्येक वेळेला. मग तो सामना ओपनचा असो, तुम्हाला ग्रामीणचा संघ तुम्हाला मैदानामध्ये त्या ओपनच्या संघाला पराभूत करताना मी तर कित्येक वर्ष पाहिलंय. आणि त्याच्यामुळे या वेळेला सुद्धा स्टॉर्म बॉईज विरुद्ध शिवाज्ञा 11 यांच्यामधली लढत सुद्धा ना म्हणतात ती की काटेकी टक्कर अशा स्वरूपाची तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि का नाही मिळणार? ते म्हणतात ना की तुम्ही एकमेकांच्या समोर लीग फॉर्मॅटमध्ये येता, काही वेळेला तुमच्यातीलच खेळाडू मग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या टीममध्ये असतात. हे महाभारत आणि रामायणाच्या स्टोरी चालू राहायच्या. पण ते एक गोष्ट नक्की आहे ना की महाभारत शिकवतो की झालेला अपमान हा रडण्यासाठी नसतो, तो विसरण्यासाठी नसतो, वेळ आली की हिशोब चुकता करण्यासाठी सुद्धा असतो. यावेळेला तो हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा गेलाय. चौकार. कुरुक्षेत्रामध्ये परिवर्तित होत चाललेली आहे. ते टाळ मृदुंग घेऊन आता भजन कीर्तन होणार नाही, आता शस्त्र उचलून मैदानामध्ये युद्धाची सुरुवात झालेली आहे. ज्या प्रकारे अर्जुनानं शस्त्र उचलले, भगवद्गीता समजावल्यानंतर श्रीकृष्णानं आपल्या कौरवांच्या विरोधामध्ये, पण आता त्याच प्रकारे आपण पाहतोय आता मैदानामध्ये मैत्री नाही, आता मैदानामध्ये भावकी नाही, मैदानामध्ये फक्त तुम्ही विरोधक आहात आणि आम्ही तुमचे विरोधक आहोत. आणि त्याच अनुषंगानं हा क्रिकेटचा थरार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक अप्रतिम महास्पर्धा आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा महासोहळा रंगलाय. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा 2024 रोहा प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचा. आणि तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण विजेता असेल? 365 दिवस चर्चा होईल तिसऱ्या पर्वाची, पण त्या 365 दिवसांच्या चर्चेमध्ये नाव कोणाचं असेल या प्रश्नाचा उलगडा येत्या काही क्षणातच होणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका मंडळी, जोडले राहा आमच्यासोबत, जोडले राहा रोहा स्पोर्ट्स या वाहिनीसोबत. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय. शैलेश नागेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. शैलेश नागेने याच्या अगोदरच्या दोन्ही सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं की साधारण 6 चेंडूमध्ये 17 धावा आवश्यक असताना शैलेशच्याच हातामध्ये चेंडू सुपूर्द केला होता. शैलेशने ते आव्हान परतवून लावलं होतं. तोच शैलेश नागे या वेळेला गोलंदाजीसाठी जरी स्क्रीनवरती तुम्हाला ते नागेश नाव दिसत असलं तरी त्याच नावाने अर्थात त्याची नोंदणी सुद्धा केली, म्हणून ते नाव ते असं दिसतंय. शैलेश नागे गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. या वेळेला ऑफ स्टंपवरचा हा चेंडू सरळ खेळलाय फ्रंट ऑफ द विकेट लॉंग ऑनला.
क्षेत्ररक्षक आहे तो चूक करणार नाहीये आणि फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये साईराज कडून पहिला झेल सुटला होता जरूर, पण आता मात्र चुकीला माफी नाही हे त्यालाही माहिती आहे आणि म्हणून ती चुकी तो करत नाहीये. पहिला फलंदाज बाद. मला आठवते की ज्या वेळेला दत्ता पालवणकर सुपर फॉर्म मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजी करायचे त्यावेळेला दत्ता पालवणकरना जर विकेट हवी असेल ना तो चेंडू रवी तेंडुलकरच्या हातामध्ये द्यायचे. म्हणजे व्हेरी फर्स्ट बॉल ते कदाचित महेंद्र पालवकडे देणार की रवी तेंडुलकरकडे देणार हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असायचा. आणि जर पहिल्या 2 ओव्हर पालवने किंवा त्याच्या जोडीला दुसरा कोणी केला की मग विकेट मिळाली नाही की दत्ता पालवणकर नेहमी म्हणायचे की रवी ये आपल्याला विकेट पाहिजे आणि रवी तेंडुलकर विकेट घेऊन दाखवायचा. हे रोह्यातलं क्रिकेट जे लोकप्रिय करण्यामध्ये या काही स्टारकास्ट मंडळीने जी कामगिरी केली ना मला वाटतं आज त्यांची ओळख लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. वळतोय पुन्हा एकदा जेव्हा नागेशच्या नावावरती विकेट येते यावेळेला आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर स्वराजचा आणि झेल सुटतोय. काय आज परत एकदा आपल्याला तेच सिच्युएशन पाहायला मिळते की दडपण दबाव प्रथमेश की प्रेशर कुकरवाली शिट्टी म्हणावी. कारण लागोपाठ आपण पाहतोय की झेल सुटताना पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये झेल सुटला त्याच्यानंतर आता आपण चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहतोय तो शैलेश नागेला त्याच्याही गोलंदाजीवरती प्रयत्न चांगला होता असं आपण म्हणू, परंतु अलीकडच्या काळामध्ये हे 50% 60% प्रयत्न महत्त्वाचे नसतात तर तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावी लागतात. आणि जेव्हा तुम्ही आता पारितोषिकाच्या रेसमध्ये आलात ना तेव्हा तुम्हाला हे हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतात. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून तटावला चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषेच्या बाहेर जाणार आणि नक्कीच जाणार. आणखीन एक चौकार. ऍक्शन रिप्ले आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहणार आहोत. येस, क्लासिकल पॉइंटच्या डोक्यावर दरम्यान हरिश्चंद्रजी वासुंद्री साहेब यांचे ते शुभागमन झाले. साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती या. हरिश्चंद्रजी वासुंद्री साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. ऑफ साईडला बॉटमॅनचा सुरेख वापर केला. बॉटमॅनच्या सहाय्याने चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये वळवला गेलाय. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे. टीमची टोटल 49 49 ऑन बोट. चांगली टोटल आपण पाहतो. गोलंदाजी मार्ग सध्या गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. शैलेश नागेल आपण पाहतोय. खर तर नागेश म्हणून प्रसिद्ध आहे गोलंदाज, पण तो तयार. ऑफ साईडला वळवलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर पाठबोरे धावतात वेगानं. सागर बोबाट स्वतः टीमचे कॅप्टन तिथे पोहोचलेत. गुड फिल्डिंग इन आउटफील्ड. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 8 धावांचं हे सफल षटक राहिलं गोलंदाज नागेश आणि इथे मात्र कमबॅक आपल्या संघाला त्यानं मिळवून दिलाय. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये धाबांची गती जणू काही सुसाट एक्सप्रेस प्रमाणे वाहत होती, पण त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये नितेश आला. त्यानं 9 धावा करचल्या आणि या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवत असताना अवघ्या 8 धाबांचं षटक राहिलं शैलेश नागे नामक गोलंदाजाचं. 4 ओव्हर नंतर अर्धशतक पुढे स्टॉर्म बॉयजचं 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 on board. Loss of 1 wicket after 4th over. Storm Boys team. 4 षटकात 50 आल्या. मग आता येणाऱ्या 12 चेंडूत किती येणार? 1 for all, all for 1 अशा प्रकारची खेळी मैदानामध्ये साकारली जाणार का राहुल म्हात्रेकडून? कारण त्याने 15 चेंडूंचा सामना केलाय. 35 धावांवरती खेळतोय. स्टॉर्म बॉयज संघासाठी जो आज परफॉर्मन्स त्याचा आवश्यक होता त्या प्रकारची कामगिरी त्याने मैदानामध्ये केली. जेव्हा गरज असेल त्या वेळेला तुम्ही मैदानात धावा जोडताना मग त्या प्रेडिक्शनवरती आपल्याला जावं लागेल की साधारण एक 70 and 75 होणार का? प्रथमेश तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? 4 षटकांअखेरीस 50 झाला. त्यामुळे मी तर म्हणेन एकंदरीत येणाऱ्या 12 बॉलमध्ये 15 ते 18 धावा लागतील. म्हणजे माझं प्रेडिक्शन असेल 65 to 68.
65 to 68. पाहूया प्रेडिक्शन कोणाचे खरं ठरतं की दोघांचे प्रेडिक्शन तोडून धावसंख्या पुढे जाईल. अर्थात त्याच्यामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं सुद्धा, कारण ज्या प्रकारची शिवाज्ञ 11ने मैदानामध्ये स्ट्रॅटेजी दाखवलेली आहे ना ती सुद्धा तेवढीच कौतुकास्पद आहे. कारण जेव्हा पहिल्या 3 षटकांमध्ये अधिक धावा आल्या होत्या, 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये त्या धावा कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न कामी आलेले पाहायला मिळाले. आणि म्हणूनच नितेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेला. जेव्हा त्याने संघाचं 3रं षटक केलं होतं त्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 2 षटकात भरपूर धावा आल्या होत्या, पण त्यानंतर धावांचा आलेख कमी करण्यासाठी तुम्हाला काही वेगळे आराखडे बांधावे लागतात की वेगळे घाट सुद्धा तुम्हाला उभे करावे लागतात. ते मानवनिर्मित असले तरी सुद्धा त्याचा उपयोग तुम्हाला करावा लागतो. या वेळेला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चुकलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. आणखीन एक चौकार. रक्षकाचे पण त्याचा आवाक्याचा बाहेर चेंडू 4 धावा मिळाला. 56 वर धाव फलक. अब तक 56. यावेळेस गोला टाकलाय परफेक्ट यॉर्कर आणि आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर बुंदा मारला पठ्ठ्यानं. क्रिकेटमध्ये ना तुम्हाला 5 एस फार इम्पॉर्टंट असतात. एस फॉर स्टॅमिना, एस फॉर स्पीड, एस फॉर स्ट्रेंथ, एस फॉर स्किल आणि एस फॉर स्पिरिट. आज मैदानामध्ये या 5 जोडायचं आहे ते गोलंदाजाला आणि नितेशने तेच केलं ना की याच्या अगोदरचा चेंडू स्किलने वापर केला, पण आता थोडं स्पिरिट दाखवावं लागेल. यॉर्कर लाईन गोलंदाजी सुद्धा आणावी लागेल. तिथे तुम्हाला तो रिस्पेक्ट मिळणार आहे यॉर्कर कडून. आणि सागर कडून हा एक खराब क्षेत्ररक्षण झालं. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय आणि हा किंबहुना फलंदाजासाठी नशिबाचा चौकार. चेंडू हातातून निसटला. पुन्हा ट्राय केला नव्हता खरं तर सागरने. यदा कदाचित पुन्हा उठून लगेच धावत गेला असता चेंडू अडवण्याची शक्यता होती, पण हरकत नाही. 4 मिळाले. 60 धावा झाल्या धावफलकावरती. 60 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल होता. पुन्हा एकदा सागर बोबाट ऍक्शन मध्ये आलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा थोडे मिसफील्ड होत आहे. हा दबाव असू शकतो का? कारण कॅप्टन आणि मेगा ऍब्सोल्युटली दबाव असू शकतो. कारण क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअल मध्ये काय करावं लागतं याचं परिपूर्ण ज्ञान सागरला सुद्धा आहे की तुमच्या समोर चेंडू आल्यानंतर बॉडी कव्हर करायची असते, तो सीमारेषेच्या पाठीमागे जाणार नाही याची पूर्णपणे दक्षता घ्यायची असते. हे सगळे कोचिंग मॅन्युअल मधले जे जे ऍस्पेक्ट्स आहेत ना ते सागरला परफेक्ट माहिती आहेत. पण प्रेशर ही अशी गोष्ट आहे ना. 62 5 षटकांचा खेळ संपला. 62 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक येणं बाकी आहे. आणि मग त्या कोचिंग मॅन्युअल मधले ऍस्पेक्ट्स माहिती असलं तरी एक गोष्ट फार महत्वाची आहे ना की कधी कधी बघ आपण असं करतो की पेपर सपोज आपण धरूया एखादा गणिताचा पेपर आहे, आपण भरपूर सारी मेहनत केलेली आहे, भरपूर सारे प्रयत्न केलेले आहेत, पेपरला जातो आणि अचानक आपल्याला कळतं यार हा क्वेश्चन पेपरच वेगळा आहे कारण यातलं पुस्तकातलं काहीच विचारलेलं नाहीये. कारण शिक्षकांनी तो जो पेपर फॉर्म केलेला असतो तो थोडा सिलेबसला रिलेटेड केलेला असतो, पण प्रश्न जो पुस्तकात असतो तशा प्रकारचा नसतो आणि मग आपल्यावरती आपण दबाव घेतो. कधी कधी तुम्ही स्वतः दबाव घेतलात का याचा तुम्हाला विचार करावा लागतो आणि मग त्या ऍस्पेक्ट्स वरती तुम्ही मग त्या टेन्शन मध्ये तशा पद्धतीचा परफॉर्मन्स करतात. सागरकडून अर्थात हे अपेक्षित नाहीये. तो मोठा खेळाडू आहे, लगेचच त्या गोष्टीला तो कमबॅक करेल हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण आता येणारं शेवटचं षटक 62 ऑन बोर्ड. साधारण 70 पेक्षा अधिक धावा यावा ही जी काही अपेक्षा आहे त्या अपेक्षेची पूर्तता करताना आतापर्यंत तरी पाहतोय आपण स्टॉर्म बॉईजला. 6 चेंडू थेट या रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. अति उत्साही आहेत खरं तर गुड्डा आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कारण बघा त्यांचे फेवरेट प्लेअर मैदानामध्ये संदीप सर मी आवर्जून उल्लेख करेन. कारण बघा अष्टमीचा पॉला डरतात राजू वाघमारे जेव्हा जेव्हा इन ऍक्शन तेव्हा तेव्हा गुड्डा जाधव मैदानावरती. हे नातं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ते. 62 ऑन बोर्ड. 62 धावा धावफलकावर. व्हाईट बॉलची नक्कीच पंच इशारा करतात. व्हाईट बॉलची सांगता झाली. अतिरिक्त धाव धावफलक 63 वर तुम्हाला पाहायला मिळेल. कन्सिस्टंटली धावसंख्या बनल्या गेल्या स्कोरबोर्डवर आणि त्या अनुषंगाने अद्याप तरी 63 धावा लागल्यात. इथून कुठेतरी आता चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि आता विजाला कमबॅक करणं महत्वाचं आहे. वेगवान होता, कोला टाकला, खोदून टाकण्याचा प्रयत्न, मिड ऑन क्लिअर केला. डीप मध्ये लॉंगवरला प्रोटेक्शन आहे. एका धावेत समाधान मानावं लागेल. सिंगल काम कितपत चालेल, धावफलक कितपत पोहोचेल हा विचार आता करायला हवा. आता कॅल्क्युलेशन लावणं गरजेचं आहे पुढच्या 4 बॉलसाठी.
नाही त्याची गोष्ट अशी आहे ना की आपण म्हणतो की यश मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. आत्तापर्यंत तुम्ही ती मेहनत केलीत पण त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावे लागतं. इथे आपण मैदानामध्ये काय पाहतो की हे 3 संघ जे असणार आहेत, एका बाजूला रोडकुर्द संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्या यशाला गवसणी घालायची असेल तर अशी कामगिरी करावी लागते. चेंडू सीमारेषेच्या पार, दणदणीत षटकार. कदाचित असं म्हणत असावा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो षटकार मिळून मी मिळवणारच. येस डेफिनेटली, कारण स्वराज्य एक पॉवर पॅक्ड हिटर आहे आणि खरं तर मिडल ऑर्डरला मोस्टली त्याची आपण भरपूर चांगली बॅटिंग पाहत असतो, पण सध्या आपण पाहिलं तर 70 धाबा बनलात आणि स्वराजचा यामध्ये सर्वात महत्वाचा हातभार राहिला. 3ऱ्या क्रमांकावर आला आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजे तुमच्याकडे सातत्य असणे गरजेचं आहे, कारण कधी विकेट लवकर गमावते, कधी एक तुम्हाला प्लॅटफॉर्म सेट करून बॅटिंगला जागा मिळते. सो सिच्युएशन नुसार स्वतःला बदलत असताना क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. ही 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका आहे आणि ती त्याने योग्यरित्या पार पाडली आहे. परफेक्ट ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण त्या पद्धतीने तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं. इथे स्वराज ढवळेने 10 चेंडूंचा सामना केलाय, तो 20 धावांवरती खेळतोय. राहुल मात्र सुरुवातीला टॉप गिअरमध्ये फलंदाजी करत होता, त्याचा तो टॉप गिअर अजूनही त्याने मेंटेन केलाय. 17 चेंडूंचा सामना केलाय, 36 वरती खेळतोय. आता मात्र आपण पाहतोय ना, गोलंदाज विजयचं कौतुक करावं लागेल. नाम तो सुना होगा, विजय दीनानाथ चव्हाण. विजय या वेळेला असं म्हणत असावा, नाम तो सुना होगा विजय शेडगे. पहिल्या मला षटकार मारला म्हणून काय झालं, त्याच्या पुढचे 2 चेंडू निर्धाव टाकण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि त्या प्रकारचा परफॉर्मन्स मी करणार. या वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर, परंतु हरकत नाहीये. रोहाकरांना सवय आहे की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती आम्ही पुलाचा वापर न करता कधी कधी पटरीच्या वरून सुद्धा जातो. ते इल्लीगल आहे हे मात्र जरूर सांगतो. असा प्रयोग कुणीही करू नये. जनहितार्थ जारी. 71 एक गडी बाद. दिस टाइम ऑल अबाउट स्पीड, दिस टाइम ऑल अबाउट कॅलिबर, दिस टाइम ऑल अबाउट कॉन्फिडन्स. सो 71 ऑन अ बोर्ड. 71 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती अर्थातच या वेळेला शिवाज्ञा 11 संघाला 72 धावांची. 72च्या पाठलागाला सुरुवात होईल आणि रणसंग्राम क्रिकेटच्या मैदानामध्ये रंगेल. 71 झाल्यात. डोळ्यापुढे स्वप्न पाहिलं मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म कोणाचं होईल आणि थेट मेगा फायनल मध्ये धडक कोण मारेल हा प्रश्न आहे. 72 केला तर मेगा फायनल मध्ये डिपेंड झाल्या तर मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय म्हणावं लागेल. पाहूया काय घडेल काय बिघडेल क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर. पण विनंती असेल, चला तेजस दरेयस मैदान. इथे मात्र मैदानातून बघा एका रेषे सरळ शिस्तबद्ध पद्धतीमध्ये बाहेर येताना आपण पाहतोय श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 संघाला 72 धावांचं आव्हान असेल आणि या व्यासपीठावरती आपण थोडं बोलतोय. काही शुभ सन्मान आपण इथे नक्कीच व्यासपीठावरती पूर्ण करून घेणार आहोत. खर तर तुषारजी वाजंत्री साहेब यांचा आपण पाहिलं तर साहेबांचा संघ मैदानामध्ये खेळतो आणि त्यांचे पिताश्री सन्माननीय हरिश्चंद्र शेठ वाजंत्री साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि राजूदादा केरकर आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ सन्मान आपण करतोय. खरं तर त्यांच्या मुलांनी पुरस्कृत केलेला संघ स्ट्रॉंग बॉयज मैदानामध्ये खेळतो आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ते व्यासपीठावरती उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा शुभ सन्मान. विशाल लाड यांचे पिता श्री विकासजी लाड साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हेमंतजी सनस साहेब या आपण देखील, राजूदादा केरकर आपण देखील या. मी विनंती करेन आपण आपल्या शुभास्त्या शुभ सन्मान करायचा आहे. हेमंतजी सनस साहेब, राजूदादा केरकर तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान आपण पार पाडतो व्यासपीठावर. मान्यवरांची बांधी आणि प्रेक्षकांची गर्दी आणि वाढलेली खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा, तमाम लाडक्या प्रेक्षकांचे क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. उपस्थित तमाम हिंदूंना माझा मानाचा जय श्रीराम आणि शिवभक्तांना माझा मानाचा जय शिवराय. 72चा पाठलाग करायचा आहे. स्वप्नीलजी मोरे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही ते पूर्ण करतोय. पुन्हा एकदा राजूदादा केरकरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. उमेश दादा आपण देखील या. खरं तर मला लेजंड कॉमेंटेटर आमचे भरपूर
वर्ष झाले समालोचन त्यांचं आपण रुहानगरीमध्ये ऐकतोय आणि त्यांचा शुभ सन्मान देखील आपण आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करतोय. तर स्वागत आणि सन्मान रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सुशांतभाई पोस्तांडे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. खरं तर नाभा संघाचे बरेचसे खेळाडू इथे मात्र खेळत आहेत आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी ते इथे मात्र उपस्थित आहेत आणि सुशांतभाई पोस्तांडे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पूर्ण करतो. थँक्यू सो मच दादा, वेळात वेळ काढून आपण देखील आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सो बर्ड आय व्ह्यू देखील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बर्ड आय व्ह्यू नक्कीच आपण पाहिला आणि पुन्हा एकदा आपण ड्रोन कॅमेरा सहित या स्पर्धेचं प्रक्षेपण करणार आहोत. आणि येस 72च्या पाठलागाला झाले सुरुवात. या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूया परिवर्तन आणि मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करेन आमचे सहकारी समालोचक, खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचा सातत्यपूर्वक आपण आवाज ऐकतो असे आमचे जयश्री भोसले सर यांचा आवाज ऐकून त्यांच्या समावेत अपकमिंग यंग टॅलेंटेड आमचे बंधुतुल्य मित्र हर्षलजी मुंडे सर यांचा ऐकूया आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. हॅलो, सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. पहिला डॉट आला, दुसरा बॉल स्वराज्य वेळ. ओ याही वेळचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला बॅट पासून बराच दूर आणि लगातारचा दुसरा डॉट बॉल सागर बोबड खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अनिल वाडकर त्यांच्या साथीला सागर बोबड आणि ही सलामीची जोडी 72 धावांचा कितपत पाठलाग करते. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना आज फायनल मध्ये कोण दाखल होणार. सागर बोबड स्ट्राइक एंड वरती आहे, 2 बॉल फेस केले, डॉट आलेत. यावेळेला खोलातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. स्वराज देवळे, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय हिम. दर्जेदार गोलंदाजी त्याने केली आहे. अचूकता, भेदकता आणि गोलंदाजीतील नैपुण्यता, गोलंदाजी करत असताना त्याच्याकडे असणारी ही कलात्मकता आपण पाहतो आहोत. 72चा जिथे टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 3 चेंडू निर्धाव आलेत. लगातारचे 3 डॉट. स्वराज देवळे कर्णधार पदाची गोलंदाजी, 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर, एकाकडे बॅट एकाकडे बॉल. स्विच हिटचा फटका, पकडले गेलेत. एक महत्वपूर्ण कॅच शॉट पॉइंटला अगदी विसावा घेतला, हाताचा पिसारा फुलवला, बॉलला समाविष्ट केला. एक मोठी विकेट, गोल्डन डकचा शिकार सागर बोबड मैदानाच्या सागर बोबड जिथे प्रॅक्टिस करतो, सराव करतो ना, तिथे लेफ्ट हँडर बॅटरसाठी कोणतीही जागा नाही आहे. तो प्रॅक्टिस करत असताना असा स्ट्रोक कधीही खेळत नाही, परंतु या मैदानावरती त्याने त्या स्ट्रोक वरती धावा बनवल्या होत्या. तो इथे बाद झालाय. 4 बॉलचा खेळ संपला, धाव आलेली नाही आहे, एक खेळाडू बाद. दयनीय अवस्था संघाची पाहायला मिळते. लडखडती सुरुवात. विजय न्यू बॅटर इन.
यस आपण पाहतो 72 धावांचा पाठलाग करायचा, मोठी टोटलला त्या पलीकडे मोठा प्रेशर सेमीफायनलच्या मॅचचा. याआधी तुम्ही खेळत होता साखी पद्धतीच्या मॅचेस, नॉकआउटमध्ये आलात, तिथून पुढचा प्रवास चांगला राहिला, पण आता सेमीफायनलचा प्रेशर वेगळा. रोह्याचा प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौ बाजूला, हा तो एक मोठा प्रेशर वेगळा. 4 बॉल एकही धाव नाहीये, 5वा बॉल टप्पा पडला, टर्न झाला अति वेगानं बॉल एसटी रक्षकाचा वेध घेताना वा स्वराज, काय त्यानं बॉलिंग केली आहे. अजून एक डॉट बॉल फेकला, 5 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये, 1 विकेट. 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. रोहेकरांनी या स्पर्धेमध्ये सारं काही पाहिलं. निर्धाव षटक पाहायला मिळणार का? स्वराज देवळे गोलंदाजी मार्कवरती, शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपाचा येतोय की काय पाहावं लागेल. हार्ड बॉल डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4, हालाय चौकार. इकडे मात्र 4 धावा येताना पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळतं. अति वेगानं धावत आले, सरळ रेषेमध्ये बॉलला टाकायचा होता, तो पाहिला आणि त्याच वेळेला मिडल ऑफ द बॅट करत असताना ऑन साईडला सौरभ विचार करत बसले. हा टप्पा पडल्यानंतर कितपत बाउन्स घेतला, बॉल सीमारेखेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आपण पाहतोय मॅच ऑन झाली आहे, चौकार आला. जिथे वाटत होतं मेडनवर बघायला मिळेल, पण तिथे मॅचचं चित्र बदललं. विजय शेडगेनं चौकार खेचला महत्वाच्या क्षणी. आता येणारे चेंडू 30 धावा बनवायच्यात, 68 समोर असतील अनिल वाडकर. विजयचं ज्या पद्धतीचा शोक, त्याचं कौतुक आपण केलं. स्वराज देवळेचं कौतुक करायला हवं. विजेते होण्यासाठी आत्मविश्वास हवा, आत्मविश्वासासाठी तयारी हवी, आणि काय तयारीनिशी या सेमीफायनलच्या मॅच मध्ये तो उतरलेला पाहायला मिळाला. आज एका गोष्टीची चर्चा सातत्याने झाली की सेमीफायनलच्या मॅच आपण खेळतोय, परंतु फायनली संघ ज्या पद्धतीने रोड खुर्द संघाला आपण पाहिलं, या रोहा नगरीमध्ये प्रथमतः रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज होत असताना 3 खेळाडू धावताना आपण पाहिले. हे प्रथमतः झालंय. हा एक नवा अध्याय लिहिला जातोय की काय, एक नवं पाऊल टाकले की काय रोहा तालुक्याने, हे असं निश्चितच याची चर्चा होईल. धावफलकावरती 4 एक खेळाडू झाला बाद. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान मयूर हेंडे जलद गतीचा भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा आणि एक निष्णात असणारा द्रुतगती गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्ध्याच्या कमकुवत आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास करून गोलंदाजी करतो तो. हा बॉल डाऊन द ग्राउंड, मिस टायमिंग, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फ्री होम डिलिव्हरी, गुड कॅच ऑफ द क्वालिटी, खेळाडू बाद. जाणलं या गोष्टीकडे जास्तीचा बल टाकला. टप्पा पडला, बॉल थोडा बाहेरच्या दिशेला निघेल, त्याच वेळेला बाहेर फटका खेळायचा होता, लॉंग ऑफला खेळून बसले. आणि तिकडे मात्र स्वराज देवळे आहेत, कोणतीही चूक होणार नाहीये यात मात्र शंका नाहीये. एक महत्वपूर्ण झेल. तिकडे मात्र निर्णायक फलंदाज अनिल बाद झाले, त्याच वेळेला नवीन फलंदाज सतीश मैदानाकडे निघाले. 4 वरती 2 सध्याची स्थिती. बर्ड आय व्ह्यू आपण पाहतोय, ड्रोन व्ह्यू आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. एक चांगलं कामकाज या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना 4-2 सध्या परिस्थिती पाहायला मिळते. खेळाडू झाले ते 2 बाद. 72 धावसंख्येचा चालू असणारा पाठलाग. हर्षलजी मुंडे सर, मी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करेन की आज या दिवसामध्ये आपल्याला मिळालेल्या सेकंड इनिंग 20ला 5, 15ला 5, किंबहुना 18ला 4 अशा परिस्थितीच्या मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत गेल्यात. ही मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का याची चर्चा होते. प्रेक्षक वर्गाचा उदंड प्रतिसाद, रोहेकरामध्ये या गोष्टीच्या खऱ्या अर्थानं क्रिकेट भरतीचं प्रेम हे निश्चित भरभरून पाहायला मिळालं. आज रोहा नगरीमध्ये येत असताना, प्रत्येक स्पर्धेमध्ये येत असताना या गोष्टीचा मला हेवा नेहमीच वाटतो की रोहेकर प्रचंड प्रेम करतात क्रिकेटवरती. गोलंदाजी मार्कवरती मयूर सज्ज होत असताना डाव्या यष्टीवरती हा बॉल वेगवाने टाकला, परंतु दिशाहीन, व्हाईट बॉल.
येस आपण पाहतो अवंतर चेंडूने इकडे सुरुवात झाली आहे. सतीश कदम फलंदाजीसाठी आलेत. येस आपण आवर्जून चर्चा करत होतो या मैदानावरती खऱ्या अर्थानं रोहानगरीमध्ये सातत्यानं प्रेक्षकांचा खूप सारा प्रतिसाद मिळाला आणि यस निश्चित रोहाचा प्रेक्षक वर्ग दर्दी आणि आज गर्दी केली आहे मैदानाच्या चहूबाजूला. रोहा तालुक्याची मानाची अभिमानाची स्पर्धा आणि ही स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी आहे. रोहा तालुक्यातील तळागाळातील खेळाडू चांगलं क्रिकेट खेळताना बघायला मिळाले स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल 5-2. मयूरचा हा बॉल वेगाने पाहायला मिळाला. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध एक तो क्रशर हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. त्यावरती एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 6-72चा पाठलाग. 2 खेळाडू बाद बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तर अर्थातच श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा. यस निश्चितपणे आपण पाहतो 6 धाबा लागल्या धावफलकावरती. त्याच पलीकडे 2 फलंदाज बाद झालेत. मागील मॅचची स्थिती सुद्धा अशीच झाली होती. हळूहळू का होईना लडकडत संघ पुढे जात होता. त्याच वेळेला शेवटच्या क्षणी ओमकार टवटे आले. अजून राजू वाघमारे बाकी आहे तिकडे मुळगाव टीमकडे. म्हणजे चांगल्या पद्धतीचा बॅटिंग लाईन मोठा आहे. याही मॅचमध्ये मजा येईल आणि हाही सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. संघाने ताफा चांगला सुसज्जित केला. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. रन अवेलेबल होती. इथे एक सिंगल येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलक 7 वरती जाऊन पोहोचतोय. संघाचा ताफा त्या पद्धतीने सुसज्जित करण्यात आला. संघाकडे चांगल्या दर्जाचे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत आणि म्हणून की काय हा संघ सेमी फायनलची मॅच खेळत असताना श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा संघ आपण पाहतोय. निश्चितपणे कारण की इथे प्रयत्न तर करावे लागतील. प्रयत्न करत असताना आपण जर पाहिलं ना तर प्रयत्न करताना संघर्ष होतो आणि संघर्ष करताना संघर्षामधून मिळतं ते यश आणि यश नाही मिळालं तर अपयश मिळतं. पण अपयशातून मिळतो तो अनुभव सातत्यानं पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना प्रत्येक खेळाडूला पाहिलंय. मयूर खोला टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक दूर गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्याच्यावर. हा सणसणीत चौकार. थँक्यू. सुषमाच्या डोळ्यापेक्षा आमच्या रोह्यातील प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यावरती चष्मा हा मात्र चांगल्या दर्जाचा पूर्ण 7 दिवसामध्ये बघायला मिळाला. त्याही गोष्टीची चर्चा खूप सारी होत होती व्यासपीठावरती कारण की चष्म्याबद्दल बराचसा विषय चर्चेचा राहिला. पण आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल. हा बॉल देखील बॅकफुटला आले. कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल अवेलेबल आहे त्या प्राप्त झाल्या पाहायला मिळतात. परंतु 12ची धावगती इथे गाठायची होती ती प्राप्त झालेली नाही आहे. 12-2 सद्य परिस्थिती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ. आपण 12 धावा पाहतो. 2 फलंदाज बाद झालेत. शांत आणि त्याच वेळीची संयमी सुरुवात. पण कितपत शांतता बरी आहे, कितपत शांतता आवश्यक आहे. संघर्ष चालू करावा लागेल. तुम्हाला 72चा पाठलाग करायचा या गोष्टीची नोंद ठेवावी लागेल आणि त्याही पलीकडे या मॅचमध्ये थोडंसं भान ठेवावं लागेल. मयूर रेंडे हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला केला जरूर. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूने मारली आहे बाजी. धाव मिळतील त्याच्यावर. हा येतोय आणखीन एक ब्रँडेड क्वालिटी. मारली ना बाजी त्यावेळेला प्रत्येकानं आठवला फरदीन काझी. ऑफ स्टिकला निघाले. लेग स्टिकला बॉलला खेळला. त्याच वेळेला बॉल अगदी फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षकाला चकवा देत सीमारेखेच्या पलीकडे निघाला. 4 धावा आल्या. चौकाराच्या साह्यानं धावा बनल्या 16. 8.00च्या सरासरीनं बॅटिंग होत असताना आपण पाहतो 16 पर्यंत टीम पोहोचताना पाहायला मिळाले. इथून पुढे 24 चेंडू आणि अजूनही 56 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे जर विचार केला तर 14.00च्या सरासरीनं अजूनही खेळ अपेक्षित. बॅटिंग करताना टीम आपण जर पाहिलं तर मुळगाव संघाला मॅच बनवू शकते. 8ची धावगती ते गाठली आहे. 24 बॉल आणि 56ची आवश्यकता. 18 बॉल 52 धावा चेस होताना देखील आपण 2 वेळेला पाहिल्यात या मॅच मध्ये. काही नाही का होणार नाहीत. त्यांनी केलंय तर आपणही करू शकतो. स्ट्राईक एंड वरती बॅटर यावेळेला सतीशला आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होईल. स्वराचा पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती गॅप मध्ये केलेला हा शोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा चौकार. करताना पाहायला मिळाले. सतीश कदम यांच्या बॅटमधून का फटका आला
बघा पहिलंच फिरले, टर्न झाले, जसा बॉल आला त्याला बॅटवरती घेतला आणि अलॉंग विथ द कार्पेट सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा तिकडे येताना पाहिल्या. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. खुला टाकलेला बॉल पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेतला, क्षेत्ररक्षक दूर आहे, सिंगल निश्चित मिळेल. एकेरी दुहेरी धावा इथे हलगर्जीपणा, अशा रीतीच्या धावा इथे अंगलट येतील. सतीश कदमने पुढच्या बॉलवरती जर यदा कदाचित षटका ठोकला तर आवर्जून मयूरकडे पाहिलं जाईल. हा हलगर्जीपणा संघाला अंगलट आणेल. येस, कारण की जे होतं ते चांगल्यासाठी असंच म्हणावं लागेल. कारण की एकंदरीत आपण पाहिलं तर षटकार आला तर तिकडे म्हटलं जाईल की जे होतं ते चांगल्यासाठी 2 धावा आला म्हणून सतीश स्ट्राईकला आले. त्याही पलीकडे जर विकेट आली तर इकडे स्ट्रॉंग बॉईज म्हणतील ते बरं झालं 2 धावा आला. यदा कदाचित तिकडे विजयनं मोठा फटका खेळला असता. पुढचा बॉल बॉल हवेत, बराच का हवेमध्ये राहिला, लांबी कमी, उंची तिकडे मात्र खूप सारी. क्षेत्ररक्षक अगदी गोल गोल एका जागेवरती फिरताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झाला. सतीश कदम यांच्या महत्त्वपूर्ण ते मात्र झेल सुटताना पाहायला मिळेल. 2 धावा येतात. 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढतीये. धावफलकावरती 24 वरती 2 सध्याची स्थिती आहे. बघा 5 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले होते. तिथून खेळीला सावरण्याचं काम केलं गेलं. धावा बनवल्या जातात. 72 धावांचा पाठलाग आम्हीही करू शकतो, आमच्याकडे तेवढी ताकद आहे. शिवाज्ञा 11 मुळगाव चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जात आहे. समोर स्वराज आहेत, त्यांच्या समोर सतीश आहेत. जीवनदानाच्या साह्यानं सतीश खेळतील. स्वराज यावेळेचा बॉल देखील आणखीन एक ऍक्शन रिप्ले, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा खेळाडू आला मैदानाच्या आतमध्ये, एंट्री झाली, ग्रेट. फटका आला थेट चेंडू चेंडूने घेतली आहे सीमारेषेची वेट. इकडे नरेश दादा कोणत्या व्यक्तीने कुठे उभं राहायचं, कोणत्या व्यक्तीने कुठे बसायचं, कशा रीतीने बसला त्याने बसून राहायचं, रन्स कशा येतात ना याची चर्चा होऊ लागल्या मैदानाच्या आतमध्ये. लकी चॅम्प्स काही गोष्टी असतात, खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना कुठचा पाय टाकायचा याची चर्चा करतात. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला, आणखीन एक डीप एक्सा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट बॅटिंग, चौकार. आपण पाहतोय थांबायचं नाव घ्यायचं नाहीये, इकडे मागे फिरायचं नाहीये, लढायचंय, भिडायचंय, जिंकायचंय आणि यस धावाच बनवायच्याच आहेत. 32 वरती 2. एकंदरीत आपण पाहिलं तर 8 चेंडूचा सामना केला. 22 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या त्यांचं नाव आहे 32 धावा धावफलकावरती आहेत. श्री दत्त कृपा मुळाज्ञा 11 ज्या वेळेला खेळतो ना त्यावेळेला पुढचा बॉल स्वराज सज्ज होईल. खुलातला बॉल ऑन साइडला केला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूचा पाठलाग करतो. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. दुहेरी धावा आल्या. संघाची धावसंख्या 34. 34 धावा स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ थांबला, धावा बनवल्या. या मॅच मध्ये रंगत आली आहे, सामन्याचं चित्र बदललं. सुरुवात लडखडत जरी आमची झाली ना तरी निधड्याच्या हातीनं आम्ही नडतो. जरी बिना चपलीच्या आम्ही चालायला शिकलो ना तरी खडे बाजूले करायलाही तेवढंच आम्ही शिकलोय. यस 18 बॉल 38 धावांची गरज आहे आणि व्यासपीठावरती सन्मान आपण करतोय. व्यासपीठावरती उपस्थित नरेशदादा पडवळ यांचा शुभ सन्मान राजूदादा केरकर यांच्या शुभ हाताने इथे केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑन स्क्रीन आपल्याला प्रेक्षक वर्ग बघायला मिळतात. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक या प्रेक्षकांची दखल आपण पाहतो आमचे रोहा स्पोर्ट्स घेताना पाहायला मिळतात. ज्यांनी अगदी आपण पाहतोय घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग आनंद घेतात तेही काही स्क्रीनशॉट मारून त्यांना पाठवतील की बघ मी तुला माझ्या लाईव्ह स्क्रीनवरती पाहिलं, तू मध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग पाहत होतास. आणि या रोहा स्पोर्ट्सवरती या सगळ्या काही गोष्टी बघायला मिळतात. कारण की जेणेकरून मग आपण कुठेतरी स्टेडियमला मॅच गेल्यानंतर जेव्हा कॅमेरामध्ये दिसतो गावची लोक स्क्रीनशॉट मारतात की मध्ये काही काळानंतरमध्ये आपण पाहिलं व्हिडिओ कॉलवरती केदारनाथला जाणारे जे काही होते त्यांनी स्क्रीनशॉट मारून मग ते स्टेटस. पण आज रोहा तालुक्याची चर्चा आणि रोहा प्रीमियर लीगचे बरेचसे स्क्रीनशॉट मारून स्टेटस पडतील की माझा मित्र या गाडीवरती बसून आज रोहा तालुका प्रीमियर लीगचा आनंद घेत होता.
रोहा तालुका रोहा तर रोहा स्पोर्ट्सची का मागे राहणार. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर मैदानाच्या बाहेर जो प्रेक्षक झेल घेईल त्याला देण्यात येणारे आकर्षक टी शर्ट, परंतु त्यासाठी आधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. प्रेक्षक वर्ग पहा, चहू बाजूला प्रेक्षक वर्ग. हा छोटा मुलगा पहा बाबांच्या सोबत आलाय, कदाचित काका बाबा नाना सगळ्यांच्या सोबत प्रत्येक जण आलाय. इथे हार मानायची नाही, 18 बॉल आणि 38ची आवश्यकता आहे. आपण नेहमी म्हणतो ना हार तदवर मानू नका ना. एकंदरीत विचार जर का केला ना तर मला सिंहाची आठवण होते. जंगलाचा राजा सिंह याचा आयुष्य ना जवळपास 85% अपयशाने भरलेला आहे. एक शिकार करण्यासाठी 7 ते 10 वेळाला त्याला प्रयत्न करावा लागतं. मग तो राजा कसा बनतो तर त्याच्याकडे असणारी न हारण्याची क्षमता त्याला राजा बनवते. इथे तुम्हाला सिंहासारखं तुटून पडावं लागेल. 18 बॉल 38ची गरज. पहिला बॉल मयूर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डाऊन टू ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक दूर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावाच्या, क्षेत्ररक्षक राहिला दूर, चेंडू गेला भूर, चौकार. चौलकर साहेब इकडे उपस्थित राहतात. त्यांना विनंती असेल साहेब आपण या व्यासपीठावरती रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिवस स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. काय बॅटिंग करायला सुरुवात केली, 38ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती चौकार आला मयूर हेंडेच्या अगेन्स्ट विजय शेडगे. मयूर पुढचा बॉल. यावेळेला देखील ऑन साइडला स्टाइलिश स्ट्रोक खेळलाय. उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद. त्यांना पाहायला मिळेल. चांगली कॅच झाली आहे आणि त्याच वेळेला सर्वांचा लाडका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो आता आशेचं किरण बनून राहील, नाव आहे त्याचं राजू वाघमारे. 16 चेंडू 34 धावांची गरज आहे शिवातनं 11 मुळगाव टीमला आणि त्या क्षणी तो मैदानावरती गेला. खऱ्या अर्थानं त्याची खेळी, त्याची बॅटिंग आता काय होतीये ना, त्याची चर्चा मैदानाच्या बाहेर आता खूप चालू झाली आहे. डायमंड ऑफ रोहा टेनिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, रोहाचा पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 16 बॉल आणि 34ची आवश्यकता. मयूर पुन्हा एकदा. हा बॉल ऑन साइडला, बॅटची लिडिंग एज ऑन साइडला, उंची जास्त मिळाली आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे, रन्स अवेलेबल आहे, धावा इथे मिळतील यातील मात्र शंका नाही आहे. राजूच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती 2 धावा. अति वेगानं 2 धावा पूर्ण केला. आपण पाहिलं ज्यावेळेला हवेत बॉल उडाला माहिती होतं नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल, त्याच वेळेला अति वेगानं 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या 40. आता 15 बॉल 32 धावांची गरज आहे टीम शिवातनं 11 मुळगाव टीमसाठी. राजू आणि त्याच वेळेला त्यांच्या साथीला सेट बॅट्समन 9 चेंडूंचा सामना करत असताना 24 वरती खेळतात. त्यांचं नाव आहे सतीश कदम. आयुष्याच्या पटलावरती यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्याकडे असावा लागतो आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर मैदानाच्या आतमध्ये राजू वाघमारे खेळतोय. 15 बॉल 32ची गरज. 15 चेंडू 32 धावा. आता तूच काहीतरी कर भावा राजू वाघमारे. खोला टाकलेला बॉल, टो क्रशर, पंचाकडे अपील. रन्स इथे प्राप्त होत असताना सिंगल इथे पाहायला मिळते. 41 बनल्यात. 14 बॉल आणि 31ची आवश्यकता. निश्चितपणे प्रत्येकानं स्वप्न बघितलं आज जिंकायचंय, लढायचं, भिडायचं. 3 संघ इथपर्यंत आपल्याला मिळाले, त्यातील ही पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॉंग बॉईज त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण संघ शिवातनं 11 मुळगाव आपण पाहतोय आणि हाही सामना हाय व्होल्टेज. आज ज्या प्रेक्षक वर्गाने आपण पाहतोय ते हजेरी लावली ना, त्यांचा पैसा वसूल होणारी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. 14 चेंडूमध्ये 31ची गरज. 14 बॉल 31. पुढचा बॉल इथे समोरच्या दिशेने खेळायचा होता. कुठे चेंडू गेला, कुठे इथे रन्स मिळतात. रन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, ज्याला दिल्लू स्कूप या फटक्याला ना टेनिस क्रिकेटच्या एका युवा समालोचकाने नाव दिलं सुपला शॉट आणि तो जगप्रसिद्ध हा स्ट्रोक झाला. प्रेक्षकांचं लक्ष वेधेल मित्रांनो. क्षमा असावी, माफी मागेन या गोष्टीची की कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट ही पैशांची आयोजकांनी थांबवली आहे या 2 मॅच साठी. तुम्ही सामना संपला ना लाखभर रुपये आणून देऊ शकता खेळाडूला. 13 चेंडू 30 धावांची गरज आहे. मयूर हेंडे या षटकातील शेवटचा बॉल. समोर राजू वाघमारे आहेत.
समोरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय घडलं, खेळपट्टी सोडली आहे राजून, खेळाडू वृत्ती मैदानावरती दाखवली आहे. ज्या वेळेला अति जो बॉल आला तो बाटला स्टंपला स्पर्श करणारा आपल्याला पाहायला मिळाला. क्लीन बॉल झालेत, विकेटचं पदक. प्रेक्षक पाहत सध्याच्या घडीला मॅच पाहत आहेत. अगदी इमारतीच्या वरच्या बाजूला आहेत आणि मला वाटतं थोडीशी त्यांना ऑक्सिजनची कमी देखील आहे, परंतु तरी देखील ते मॅच पाहत आहेत. काका काळजी घ्या, तुम्ही दर्दी आहात, क्रिकेटची मॅच पाहताय, लवकरच तुमचं स्वास्थ्य चांगलं होईल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज रोहा प्रीमियर लीग या स्पर्धेची 12-30 ची गरज आहे. स्पर्धा पाहायला मिळते. 12 बॉल 30 ची आवश्यकता आहे दादांनो. 12 बॉल 30 धावा. क्रिकेटची प्रचंड मोठी आवड आज कोणाला कुठे घेऊन येते पहा. काकांनी थेट मला वाटतं टेरेस गाठला आणि टेरेसच्या कोपऱ्यावरती बसून ते मॅचचा आनंद घेत आहेत आपल्या समालोचन कक्षाच्या पाठीच्या इमारतीवर. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतोय, जिथे 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावा आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. आता 15.00 सरासरीनं धावा बनवायच्यात. या मॅच मधील सर्वाधिक इम्पॉर्टंट ओव्हर आहे सर, कारण की इथे जर धावा आला तर कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर शिवाजी मुळगाव टीम आपल्याला पाहायला मिळेल. इथे धावा थांबल्या तर स्ट्रॉंग बॉईज थोडी स्ट्रॉंग बनेल आणि फायनलची तिकीट कोण कन्फर्म करेल याही गोष्टीकडे जास्तीचं लक्ष दिलं जात आहे. फायनल मध्ये दाखल होणारा संघ अर्थात आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द संघ फायनल मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल 30 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. निर्णायक षटक गोलंदाजी मार्फती दाखल होत असताना तुषार वाजंत्री मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग बॉईज संघाचे बॅकबोन गोलंदाजी मार्फती दाखल होत असताना पाहायला मिळतात. पहिला बॉल गोलंदाजी मार्फत तुषार. खोला टाकलेला चेंडू उजव्या शिवारे कव्हरचा केले क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे प्राप्त होत असताना रोहेकरांनी या तालुक्याचं क्रिकेट पाहत असताना स्ट्रॉंग बॉईज हे नाव या संघाला का देण्यात आलं याची चर्चा प्रत्येकाच्या मनात असेल. तुषारजी वाजंत्री यांचे कॉलेजचे मित्र जे होते त्यांच्या संघाचं नाव स्ट्रॉंग बॉईज होतं. त्यांनी तो संघ बांधला, त्यांनी मंडळ बनवलं, त्याला रजिस्टर केलं आणि हे नाव पुढे ते आजवर घेऊन चाललेत. आणि म्हणून की काय तुषारजी वाजंत्री यांनी या संघाला इथेही नाव स्ट्रॉंग बॉईजच दिलंय. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू उसळी घेतोय थेट यष्टीरक्षकाचा वेध. पंचाकडे अपील. स्वराज यष्टीच्या पाठीमागे डॉट बॉल आलाय. एक मात्र आपण जर पाहिलं ना तर इकडे मात्र कमबॅक करायला सुरुवात झाली. तुषार वाजंत्री टप्पा पडतो, बॉल हात भर वळण घेतोय आणि बॅट पासून बराच दूर. ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये साईराज नरे खेळताना पाहायला मिळतील. धावा थांबला, धावा थांबवल्या गेल्या. आता येणारे 10 चेंडू 29 धावांची गरज आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो ना वाईट वेळ प्रत्येकावरती येते, त्या वेळेला जो स्वतःला कणखर बनवतो ना तो आयुष्यामध्ये टिकून राहतो. या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल ना तर इकडे मात्र शिवाजी 11 मुळगावकरांना स्वतःला कणखर बनावं लागेल. प्रत्येक फलंदाजाला 10 चेंडू 29 ची गरज आहे. आता 10 बॉल 29 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला बागफुटला आले, कव्हरला केला, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू वरती येईल. एक धाव निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संकेतजी देशमुख साहेब यांचं इथे आगमन झालंय मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. ही असती अशी आहे ना की अच्छे लोग आप और बुरे लोग उनको बाप कहते हैं. संकेतजी देशमुख यांचं आगमन. 9 बॉल आणि 28 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 9 चेंडू 28 ची गरज आहे. 44ला 4 सध्याची स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महत्वाचे गोलंदाज आपण पाहतो तुषार वाजंत्री आहेत आणि आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये 9 चेंडू मध्ये 28. पुढचा बॉल. पुढे सरकला यष्टीरक्षक चाणक आहे, त्याने चेंडूला गॅदर केलं, तदनंतर यष्टीचित्रित्या बाद केलंय. 44ला 5वा महत्वाचा खेळाडू. आता परिस्थिती अशी आहे 44ला झालेत 5 बाद. येणारे चेंडूत 8 विजयासाठी 28 ची आवश्यकता.
या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आवर्जून सांगू ही दोस्ती कधी तुटू नये, अजून दोस्ती वाढावी. 27 आहे, 27चे 30 होतील, 30चे 40 होतील, पण अशा स्वरूपाच्या स्पर्धा नव्या काहीतरी घेऊन येतील यात ते मात्र शंका नाहीये. गेल्या वर्षी आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचं आयोजन, याही वर्षी त्याहीपेक्षा अव्वल दर्जाचं. अजून काय बना या स्पर्धेने दिलेल्या आपण गोष्टी पाहिल्या. जर का संघ जिंकतो संघ मालकाला बाईक दिली जाणार आहे. 1,21,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसऱ्या संघाला 77,077 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. प्रेक्षक वर्ग इथे आलाय तर रोहा स्पोर्टच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येत आहे. या स्पर्धेने मापदंड ओलांडलेत आणि इथे आणखी एक खेळाडू बाद, सरप्राईज पॅकेज मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद होत असताना इथे पाहायला मिळतोय. एक मोठा आपण पाहिला तर प्रीमियर लीगचा ऑक्शन करण्यात आला. ही बाब देखील तितकीशी महत्त्वाची आहे. प्रत्येक खेळाडूंना तितकंसं चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी साऱ्या गोष्टी उत्तमभूतपणे या आयोजन कमिटीने, या आयोजन मंडळाने सर्व रीतीने चांगल्या दर्जाच्या केलेल्या पाहायला मिळाल्या. रोहा स्पोर्ट्सवरती आपण या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहतोय आणि हा चॅनल तुम्हाला जर का तुमच्या स्पर्धांसाठी हवा आहे तर आज संपर्क साधा. आकाजी कडव, गणेशजी योगेशजी गंबे यांच्यासाठी आकाजी कडव यांचा नंबर 7058465393 हा नंबर तुम्हाला फ्लॅश होत असताना पाहायला मिळतो. योगेश गंबे यांचाही नंबर इथे देण्यात आला. मैदानाच्या आतमध्ये तुषार वादंद्रे अक्षरशः प्रतिस्पर्ध्याला निस्तनाभूत केलंय. 2 बॉल 2 विकेट मिळवल्या. 7 बॉल 28 ची गरज. विकेट हॅट्रिकचा बॉल ओ बॅकफुटलाच गेले. त्यावेळेला आपण पाहतो शॉर्ट पॉइंट मधून डीप मध्ये बॉल वेगाने झाला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती होतीये. प्लस या मॅचची स्थिती बदलली आहे. बघा 12 चेंडू आणि 30 धावांची गरज होती. ती मॅच कुठे आली आहे तर अगदी 6 चेंडू आणि 27 वरती. या मॅचचा मुवमेंट चेंज करण्याचं काम ज्या खेळाडून केलं तुषार वाजंत्री आणि त्यांची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्ट्रॉंग बॉईज टीमसाठी. अप्रतिम कमबॅक मिळवला. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. या षटकाचं पृथक्करण स्वराज तुमच्या माहितीसाठी केवळ पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल सिंगल, चौथा विकेट, 5वा विकेट, 6व्या वरती सिंगल. अर्थात या षटकामध्ये 3 आल्या. 12 बॉल हव्या होत्या, 30 अर्थात आल्या 3. 27 ची आवश्यकता आहे. येणारे 6 बॉल विजयासाठी 27 ची गरज. थँक्यू व्हेरी मच स्वराज देवळे आणि धन्यवाद स्वराज. अगदी त्याच वेळेला तुषारजी वाजंत्री. 6 बॉल 27 ची आवश्यकता. मॅच बनू शकते. इथूनही क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे. आपण अनेक वेळेला अशा दर्जाच्या मॅचेस नेहमी पाहिल्यात. 6 बॉल मध्ये अगदी 24 बंटाना आपण अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्यात. बेन स्ट्रोक वरती हल्ले चढवत असताना कार्लोस ब्रॅथवेट करू शकतो तर आपण का नाही? आपणही खेळाडू आहोत, आपणही क्रिकेटर आहोत, आपणही प्रॅक्टिस करतो, आपणही मेहनत करतो. ही मॅच बनू शकते. इथे यायला हवेत ऋषिकेशच्या बॅट म्हणून. हे 4 षटकारांची आवश्यकता. गोलंदाज मिलिंद सज्ज होतोय. पहिला आलाय का? चेंडू सीमारेषेच्या दिशेने सरळ ट्रॅव्हल होतोय. उत्तुंग, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. संधीचं केलेलं सोनं ऋषिकेशनं आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अशा स्थितीमध्ये त्याला बॅटिंग मार्क वरती पाठवण्यात आलं नव्हतं. पण आता संधी मिळाली आहे आणि या संधीचं सोनं करायचं आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. प्रसिद्धी आज मात्र रोहेकर देणार आहेत. येणारे चेंडू 5 आहेत. आवश्यकता 21 धावांची. इथूनही धावा बनल्या जाऊ शकतात. इथूनही मॅचला ऑन केलं जाऊ शकतं. जिथे पहिल्याच बॉलवरती एक आकर्षक षटकार आला. 21 धावांची आवश्यकता आहे. 21 धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये. परंतु सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी इथे विजयासाठी 21 हव्यात. पण रोहा स्पोर्ट्स या वाहिनीला 7000 प्रेक्षक सबस्क्रायबर पूर्ण करायला केवळ 75 हव्यात. प्रत्येकाने आपापला मोबाईल काढा आणि कृपया आपण सबस्क्राईब करा या चॅनलला. कारण आपल्या हक्काचा रोहे करायचा आणि रोह्याचं नाव पुढे घेऊन जाणारा चॅनल आज आपल्या सोबत कार्यरत आहे. मैदानाच्या आतमध्ये 51 बंडात अर्धशतक कंप्लीट झाल्या. संघाचा 6 खेळाडू बाद. येणारे बॉल आहेत 5 बॉल आणि विजयासाठी 21 ची आवश्यकता. मॅच बनत असताना सामना अगदी चुरशीचा होतोय. मैदानाच्या आतमध्ये मिलिंदच्या वरती हल्ले चढवलेत. पहिला बॉल षटकार आलाय ऋषिकेशच्या बॅटमधून. पुढचा चेंडू यावेळेला देखील कोला वळण घेतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेट. डॉट बॉल.
या सती वेगाने चेंडू टाकला. या आधी बॉल आपण पाहतो अगदी समोर टाकला, त्याचा कर्पूर समाचार मैदानावरती घेण्यात आला आणि त्याच वेळेला थोडं कमी गतीचा बॉल फेकला आणि टप्पाही थोडा मागे ठेवला आणि तिकडे मात्र फसवण्यात आला. कळलंच नाही हा बॉल कसा होता आणि तिकडे मात्र डॉट बॉल. कारण की बॅटिंग करताना ऋषिकेशला माहिती आहे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आणि त्याच नादामध्ये फक्त बॅट फिरवली गेली आहे, पण बॅट बॉलचा संपर्क तिथे कोणताही नाही आहे. 2 चेंडू धावा 6च करता गेला मिळून येणारे चेंडू 4 आवश्यकता 21 धावांची. 4 बॉल 21 धावा, 4 षटकार हवेत. ऋषिकेश हा कारनामा करेल का? वॅनकुंगे गोलंदाजावरती हर्षल गिफ्टने 6 बॉल 6 षटकार ठोकलेत, आपण का नाही? खोलातला बॉल, टोलातला बॉल, टो क्रशर थेट यष्टिरक्षकाचा वेध, डॉट बॉल. यस, अजून एक डॉट बॉल मैदानावरती. बघा काय कमबॅक. एकंदरीत आपण जर पाहिलं ना, जसा षटकार आला तसा पलटवारही झाला आणि त्याचं प्रत्युत्तर 2 डॉट बॉल बघायला मिळालं. ही मॅच आपल्या हातामध्ये अलगद आणण्याचा पराक्रम, त्याच वेळेला या मॅचवरती मजबूत पकडण्याचा कारनामा मिलिंदनं करून दिला. एक मोठा दिलासा टीमला 2 डॉट बॉल टाकल्यानंतर, कारण की आता 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता. डिसअपॉइंटमेंट इथे पाहायला मिळते. सागरने निराश केलं, अगदी त्याच वेळेला राजूने हताश केलं. अशा परिस्थितीमध्ये धावा आल्या नाहीत. खोलातला बॉल, आणखीन एक चेंडू इथे निर्धार स्वरूपाचा येतोय. काय सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं या गोलंदाजाने. पहा ना, कोविड संपल्यानंतर ही आजही आपण बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग पाहतोय. निश्चितपणे आपण पाहतोय एका मागोमाग एक चांगले बॉल, अप्रतिम गोलंदाजी, लगातारचे 3 डॉट बॉल. बॉलिंग करताना खेळाडू मिलिंद. पुढचाच बॉल, पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर बाची लिडिंग एज ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. रन्स अवेलेबल आहेत, इथे प्राप्त होतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा येतात त्याच्यावर. हा आला चौकार. मध्ये कुठे आपण जर पाहिलं तर पुनरार्पण होणार नाहीये बॅटिंग करत असताना टीम मुळगाव टीमचा, कारण की आता एकंदरीत 1 चेंडू बाकी राहिला. 17 धावांची आवश्यकता मैदानावरती आपण पाहतोय. 6995 प्रेक्षक वर्गाने सबस्क्राईब केलं रोहा स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीला. हा बॉल खोलवा टप्प्याचा, केवळ 5 हव्यात 7000 कंप्लीट करतो. एक माइलस्टोन राहील. एका स्पर्धेमध्ये 7000 सबस्क्रायबर पूर्ण करणं. योगेशजी गंभे आणि आकाजी कडव ही बाब छोटी नाही आहे. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये संपली आहे. एक मोठा विजय इथे प्राप्त होत असताना अर्थात स्ट्रॉंग बॉयज टीमने फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ या स्पर्धेतला